स्टुडंट स्टँडर्ड 8 मराठी. आज आपण ग्रामर थोड़ी रिवीजन करणार आहोत. बघूया तर ग्रामर अपना सब PDF में लिख के भी हो गया है. खाली हम लोग इसके क्वेश्चन आंसर देखेंगे. आता आपण ग्रामरमध्ये विशेषण विशेष्य यांच्या जोड्या बघणार आहोत. मॅच द नाउन विथ नाउन्स विथ देअर ॲडजेक्टिव्ह. बघूयात. अ गट, आता कविता आहे प्रभात. अ गट आणि ब गट. अ गटमध्ये भव्य, अमूल्य, 3 आहे नवे, 4 आहे सुंदर, 5 आहे विशाल. हे काय दिलेले आहेत? विशेष्य दिलेली आहेत आणि त्याची विशेषणं कोणती आहेत ह्याच्या जोड्या जुळवायला सांगितलेले आहेत. ये क्वेश्चन मैंने एक्टिविटी में भी डाली थी. जो हम लोग रिटर्न जो एक्टिविटी तुम लोग को दी गई थी उसमें भी विशेषण विशेष्य याच्या जोड़ा लावा ये भी क्वेश्चन मैंने दिया था. आता भव्य, तर भव्य काय येईल? मन येईल का? नाही. युग येईल का? नाही. भव्य काय येणार? शिकवण येईल. भव्य शिकवण नाही. मग काय येणार? भव्य पटांगण. आंसर क्या आएगा? भव्य पटांगण. अमूल्य, अमूल्य काय येईल? शिकवण. अमूल्य शिकवण. नवे युग, नवे काय येईल? युग. नवे युग. सुंदर जग, सुंदर जग. आणि विशाल काय येईल? मन. विशाल मन. बघूया. भव्य पटांगण, अमूल्य शिकवण, नवे युग, विशाल मन, सुंदर जग. आता विशेषण विशेष्य जोड्या म्हणजे काय? तर ह्या विशेषणाला बरोबर तेच विशेष्य उपयोगी येईल किंवा कवितेमध्ये वापरलेलं आहे तसंच जोडी आपण इथे जुळवलेली आहे. आगे देखेंगे. पुढील वाक्यप्रकार ओळखा. आयडेंटिफाय द फॉलोइंग फ्रेजेस. अरे अरे फार वाईट झाले. अरे अरे इसमें क्या है? एक्सक्लेमेटरी साइन आहे म्हणून हे कुठलं वाक्य आहे? उद्गारवाचक. त्याच्यानंतर आहे मुलांनो रांगेत चला. आज्ञा दिलेली आहे. मुलांनो रांगेत चला म्हणून हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. आन्सर पण इथे समोरच आहे. तुला लाडू आवडतो का? इकडे क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणून हे कुठलं वाक्य झालं? प्रश्नार्थी वाक्य. तो रोज व्यायाम करीत नाही. व्यायाम करीत नाही. हे सिंपल सेंटेन्स आहे कारण एक विधान केलेलं आहे म्हणून हे कुठलं वाक्य आहे? विधानार्थी वाक्य. अभी देखेंगे वोकॅब्युलरी. पुढील शब्दासाठी कवितेत आलेला शब्द शोधा. फाइंड द वर्ड्स फ्रॉम द पोएम फ्रॉम द फॉलोइंग. अभी ऐसे ही क्वेश्चन पैसेज में भी पूछे जाते हैं. आकाश, आकाश के लिए वर्ड कौन सा आया है? नभ. नभ म्हणजे आकाश, स्काय. सुगंध, फ्रॅग्रन्स. सुगंध म्हणजे काय? सुवास, फ्रॅग्रन्स. सुंदर, ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे मनोहर, सुंदर, मनोहर. शरीर, तन, बॉडी. शरीर, तन. मग आपण शब्द बघणार आहोत. सुंदर, मनोहर, आकाश, नभ, सुगंध, सुवास, शरीर, तन. ठीक आहे. आता आपण पुढे विरुद्धार्थी शब्द बघूया. गिव अँटोनिम्स. नव्या जुन्या, ज्ञान अज्ञान, सुंदर कुरूप, शरीर शरीर. शरीरच्या अपोजिट काय येणार आहे? तिकडे शरीर हा शब्द नाही आहे. हा प्रगती हा शब्द आहे. इकडे हा शरीर त्यांनी दिलेला आहे. ॲक्च्युली शरीरचं अपोजिट जिवंत शरीर तर मृत शरीर असं येईल पण हा शरीर शब्द नाही आहे. इथे आहे प्रगत. इकडे काय येणार? अप्रगत. ठीक आहे. किंवा प्रगती
अधोगती. प्रगत अप्रगत येईल किंवा प्रगती अधोगती येईल. पुढे देऊया. सु हा उपसर्ग असलेला कवितेतील 2 शब्द लिहा. सु हा उपसर्ग. आता उपसर्ग और प्रत्यय किसे कहा जाता है? उपसर्ग किसे कहा जाता है? प्रेफिक्स, म्हणजे शुरू में जो वर्ड लगाते हैं उसे उपसर्ग कहा जाता है. अभी शुरू में लगा मतलब क्या है? हम लोग को अभी क्या देखना है? सु ये वर्ड जिनके शुरू में है ऐसे वर्ड. तो ये वर्ड आया. प्रेफिक्स कौन सा है? राइट 2 वर्ड्स फ्रॉम द पोयम विथ प्रेफिक्स. प्रत्ययाला काय म्हणतात? सफिक्स. प्रेफिक्स आणि सफिक्स. तर सु हा प्रेफिक्स असलेला शब्द. सुवास, सुदृढ. कवितेतले शब्द त्यांनी शोधायला सांगितले. जिस पोएम अपने को, ये प्रभात पोएम है, उसमें से ये वर्ड अपने को ढूंढने बोले है. पुढे बघूया. पुढील शब्दांतील अक्षरांपासून 4 अर्थपूर्ण शब्द बनवा. आता पुढील शब्द उन्होंने एक वर्ड दिया है. एक ये 2 वर्ड दिए हैं. वर्ड है प्रयोगशाळा और दूसरा है विचारधारा. आता हे जे वर्ड त्यांनी दिलेले आहेत, हे वर्ड जे दिलेले आहेत, फॉर्म 4 मीनिंगफुल वर्ड यूजिंग द लेटर फ्रॉम द गिवन वर्ड्स. तो 4 मीनिंगफुल हम लोग को वर्ड बनाने हैं, लेकिन ये वर्ड कैसे बनाने हैं? मीनिंगफुल वर्ड बनाने हैं. जो लेटर हम लोग को दिया है उसमें से मीनिंगफुल वर्ड तो हम कुछ भी बना सकते हैं, लेकिन उसका उपयोग मराठी लैंग्वेज में यूज़ किया जाता है. मतलब मीनिंगफुल वर्ड वी हैव टू मेक. आता बघूया प्रयोगशाळा. आता प्रयोगशाळा प्र आणि ळा हा शब्दाने आपण प्रळा हा शब्द घेऊ शकतो का? हम लोग को मीनिंगफुल वर्ड बनाने बोले हैं. तो प्र और ला ये वर्ड है प्रळा. तुम लोग को इसमें दिख रहा है प्रळा वर्ड किधर? क्योंकि प्रळा ये वर्ड यूज नहीं करते मराठी लैंग्वेज में. समझ में आया? इसलिए जो वर्ड यूज़ करते हैं वैसे ही वर्ड हम लोग को लिखने हैं. तर आता कुठले कुठले वर्ड दिलेत? प्रयोगशाळा हा शब्द त्यांनी दिलेला आहे. उन्होंने प्रयोगशाळा ये शब्द दिया है. इसमें से योग पहला वर्ड दिया है, योग. ठीक है. नंतर प्रयोग. सेकेंड वर्ड कौन सा दिया है? प्रयोग. थर्ड वर्ड दिया है शाळा. थर्ड वर्ड कौन सा दिया है? शाळा. और चौथा है गळा. गळा म्हणजे मान, शाळा म्हणजे स्कूल, प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट. योग. योग म्हणजे हा योगाचा प्रकारसुद्धा आहे आणि योग म्हणजे जुळून येतो तो योग, संधी म्हणतो त्याला. ठीक आहे. तर हे 4 शब्द आपण प्रयोगशाळा या शब्दापासून बनविलेले आहेत. पुढील शब्द बघूया. विचारधारा. विचारधारा के 4 वर्ड हम लोग देखेंगे. 4, उसके बाद चारा. सेकेंड वर्ड है और लास्ट वर्ड चारा है. थर्ड लास्ट और सेकेंड लास्ट धारा आणि राधा. उल्टा वर्ड भी किया है, राधा. कळलं? वीरा हा वर्ड होईल का? वीरा. वीरा ये वर्ड लैंग्वेज में यूज़ नहीं करते हैं. कळलं? वीर पण वी पहिला आहे. वीर होऊ शकतो पण वी दूसरा होऊ शकतो. वीर ये वर्ड हो सकता है. समझ में आया? ये वी और ये र. बट वी पहिला और र ये वर्ड मराठी में यूज़ नहीं किया जाता है. वी पहिला और र ये वर्ड मराठी में यूज़ नहीं किया जाता है. मराठी में वीर किंवा शूर आपण म्हणतो ना, तो वी दुसरा, वी र. ह्याला शूरवीर म्हणतो ना, तो वीर आहे. तो पहिला वीर मराठी शब्द वापरत नाही.
पुढे बघणार आहोत. लेखन नियमानुसार लेखन, ग्रामर्स रूल अँड रायटिंग. अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा. रिराइट द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली. आता ये जो वर्ड जो दिए हैं वो बिल्कुल गलत वर्ड है. काना मात्रा विलंटी हम लोग को चेंज करनी है. अभी क्षितिज ये वर्ड दिया है, ये वर्ड हम लोग को चेंज करके क्षितिज, शी दुसरा आहे, इकडे आपला क्षी पहिला आहे. इकडे पण ती दुसरा आहे, इकडे आपला ती पहिला आहे. मतलब ये वर्ड और ये वर्ड तुम लोग को डिफ्रेंशिएट कर सकते हो तुम लोग, क्योंकि विलांटी दूसरी विलांटी यूज़ की है और यहाँ सही जवाब है पहली विलांटी क्षी को भी और ती को भी पहली विलांटी है. दूसरा वर्ड बघणार आहोत प्रतिभा. प्रतिभा हा वर्ड ती, इसमें ती दूसरा है और राइट आंसर है अपना ती पहला. प्रतिभा. युग में पहला यू है और यहाँ दूसरा यू है. आप डिफ्रेंशिएट कर सकते हो, सामने ही आपके आन्सर है. गुणामधला गु जो आहे त्याला उकार बघा तुम्ही आणि इथे उकार बघा. ठीक आहे. तर अस्तित्वमध्ये सुद्धा आपला ती अस्ति में विलांटी देखो और यहाँ विलांटी आप देखो, पहली विलांटी है. म्हणजे कान्हा मात्रा विलांटी है क्या है, ग्रामर रूल्स है. अगर हम लोग पहली विलांटी दूसरी विलांटी ये चेक करके नहीं लिखेंगे तो उसका मीनिंग अलग हो जाता है. जो भाषा में शब्द यूज़ किए जाते हैं वैसे ही लिखने हैं. और लास्ट वाला है व्यक्तित्व, उसमें भी दूसरी विलांटी है और आंसर है पहली विलांटी वाला. प्रश्न 4, पंक्चुएशन मार्क्स. नावासमोर चिन्ह लिहा. गिव द करेक्ट पंक्चुएशन मार्क्स. अभी विराम चिन्ह का एक मैं फिर से रिवीजन में तुम लोग को वीडियो देने वाली हूँ, खाली आप देखोगे रिवीजन के लिए. जो विराम चिन्ह का मैंने एग्जाम्पल के साथ एक चार्ट दी हूँ जो वीडियो में, वो आपको फिर से मैं भेजने वाली हूँ. एक रिवीजन के लिए आप देखोगे. स्वल्प विराम. आता स्वल्प विराम किसे कहा जाता है, आप साइन देख के आपको पता चलेगा. स्वल्प विराम हे बघूया. स्वल्प विराम. त्याच्यानंतर आहे अर्धविराम. ठीक है. अर्धविराम, सेकेंड वन अर्धविराम, एक पॉइंट और कॉमा अर्धविराम होता है. अपूर्ण विराम, ये भी एक पॉइंट और 2 पॉइंट दिए हैं, मतलब हम लोग को सेंटेंस कंटिन्यू करना है. संयुक्त चिन्ह एक डैश करके आता है. संयुक्त चिन्ह मतलब हाफ सेंटेंस गिवन और थोड़ा हम लोग का बाकी है तो हम लोग डैश करके नेक्स्ट लाइन पे जाते हैं, तभी संयुक्त चिन्ह का उपयोग किया जाता है. तो करेक्ट पंक्चुएशन मार्क जो है वो हम लोगों ने देखे हैं. ऐसे ही अभी लेसन के नीचे जो ग्रामर है, क्योंकि 9th स्टैंडर्ड में अभी 8 के लिए ठीक है, लेकिन 9th में 16 मार्क्स का ग्रामर पार्ट अलग से आता है. उसमें वैसे ही गटात न बसणारा शब्द मतलब ऑड मॅन आउट, पुढील शब्दापासून 4 मीनिंगफुल वर्ड बनाने के हैं अक्षरापासून, और उसके बाद है रिराइट द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली और गिव द करेक्ट पंक्चुएशन मार्क. अपोजिट, सिनोनिम्स, ऐसे वर्ड पूछे जाते हैं और ये 16 मार्क्स के लिए. और उसमें रह गया वाक् प्रचार, तो उसके लिए हम लोग को ये ग्रामर पार्ट इम्पॉर्टेंट है. आज के ये जो क्वेश्चन आंसर अगर पीडीएफ में नहीं है तो आप ये लिख सकते हो. पीडीएफ में दिए हैं तो लिखने की कोई ज़रूरत नहीं है. थैंक यू वेरी मच.